चला, मी आता एक रेसिपी बनवणार आहे आणि रेसिपी तर ही एकदम खायला छान आणि चविष्ट लागणार आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही एकदा करून बघणार आणि नक्कीच करून खाणार आहेत, मला माहिती आहे. तर हाय हॅलो सर्वांना नमस्कार. तर यस ताई रेसिपीज या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर ह्या आहेत शिल्लक राहिलेल्या चपात्या आणि या चपात्यापासून आपण नाश्ता बनवणार आहोत. तर हा नाश्ता असा बनवला ना तर लहान मुलं पण आवडीने खातील आणि मोठी पण आवडीने खाणार. तर नक्की एकदा ट्राय करा. चपात्या अशा मी तुकडे करून घेतलेल्या आहेत. अशा आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि यासाठी लागणारं सामान घेतलेलं आहे. म्हणजे 2 कांदे, 1 टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचा आहे बारीक. कांदा टोमॅटो चांगला आपल्याला बारीकच कापून घ्यायचा आहे. तर नक्कीच बघा एकदा करून तुम्ही ही रेसिपी, जेणेकरून आपल्या चपात्या पण वाया जाणार नाही आणि टाकण्यात जाणार नाहीत चपात्या. म्हणून हे काय तर ट्राय करायचं. कांदा तर कापून झालेला आहे पहा. आता आपण टोमॅटो पण कापून घेऊयात. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलला आणि लाईकसुद्धा करून घ्यायचं आहे. इथं कढई ठेवली गरम करायला, त्याच्यात तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे कढीपत्त्याची फोडणी दिली मी. याच्यातच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा लालसर भाजू द्यायचा आहे. बघा कांदा चांगला भाजलेला आहे. याच्यातच आपण टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे. टोमॅटो पण चांगलं शिजू द्यायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो चांगलं शिजलेला आहे बघा. आता याच्यात टाकण्यासाठी काही मसाले काढले आहेत मी. ते म्हणजे हळद आहे, धना पावडर, थोडंसं लाल तिखट आहे आणि काळा मसाला आणि मीठसुद्धा घेतलेलं आहे. मीठ आपल्याला अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण चपातीमध्ये पण मीठ असतं. आता हे मसाले पण चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर मसाला चांगला भाजलेला आहे. आता आपल्याला याच्यात चपातीचे जे तुकडे केलेले होते ते तुकडे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे झाकण ठेवून घ्यायचं आपल्याला आणि वाफ काढून घ्यायची. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा खूप छान बनलेले आहे. आपल्याला चपातीचा चिवडा पण म्हणू शकतो, चपातीचे तुकडे
किंवा चपातीचा असा नाश्ता, काही पण बोलू शकतो आपण. आता वरून चांगली कोथिंबीर टाकायची आपल्याला, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम खाऊन घ्यायचं.